राहणं संभवतच नाही. कारण कर्म नसेल तर देह राहणार कसा? आपण अगदी झोपलेलो असलो तरी देहातल्या क्रिया चालू आहेत ना. ज्या क्षणाला क्रिया थांबेल त्या ठिकाणी देहच थांबला. त्यामुळे कर्म तर करायलाच पाहिजे. कर्माच्या जोडीला भक्ती. भक्ती म्हणजे देखील केवळ पूजा करणं नव्हे, केवळ रामनाम घेणं नव्हे. बघा मी काय म्हणते, भक्तीची क्रिया ही गौण आहे, करा, पण तेवढं केलं की भक्ती झाली असं जर कोणी म्हणत असेल तर ते बरोबर नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलंय, जे जे भेटे भूत ते ते मानी जय भगवंत. प्रत्येक प्राणिमात्राच्या ठिकाणी तुम्हाला भगवंत दिसतोय का? त्याची आठवण होतीये का? कुत्र्या मांजऱ्यापासून माणसापासून सगळ्या ठिकाणी तो आहे. मग इकडं पूजा करतायत आणि इकडं दुसऱ्याशी हडूत थुडूत करत असले, अगदी नोकराला देखील जर असं असं करत असले तर ती भक्ती होत नाही. तो भाव सगळ्यांच्या ठिकाणी ठेवून आपण वागतोय का बघितलं पाहिजे. आणि भक्तीमध्ये नामात आपण श्रीराम जयराम म्हणत असतो. काय जे असला म्हणजे राम राम असेल, ओम रामकृष्ण, ओम नमः शिवाय, काय जे सिद्ध मंत्र आहेत आपण घेत ते म्हणत असताना आपलं लक्ष पूर्ण नामात आहे का? मन फिरताय इकडं, हा इकडं श्रीराम जयराम म्हणतोय आणि डोक्यात नाना विचार चालू आहेत. अशा स्थितीत ते नाम खऱ्या अर्थाने होतं का? मला आठवत आहे बेलसरे महाराज एकदा म्हणाले होते, गोंदवल्याला मी गेले होते. आता बेलसरे महाराज सुद्धा तिथं आम्ही गेलो होतो. ते गेल्यावर त्यांना कळलं असं असं मी आले प्रवचन करते म्हणून. किती सालची गोष्ट आहे? 82 सालची गोष्ट. तेव्हा त्यांनी सांगितलं, सुषमाताई आल्यात ना, प्रवचनाला बसवा म्हणले. मी म्हटलं बाबा मी काही तयारी केली नाही. काय नाही म्हणले, बसायचं. ते म्हणजे त्या कार्यक्रमात कुठं ती योजना करा आणि त्यांना बसवा. ठीक आहे ना. आता त्यांनी एकदा त्यांचंही प्रवचन मी ऐकलं होतं. नंतरही त्यांचा आमचा परिचय, ते म्हणजे जाईपर्यंत देह ठेवेपर्यंत सुद्धा 2-3 वेळा स्वामींकडे ते आलेले होते. अनंतराव आठवले स्वामीजींच्याकडे. स्वामीजी म्हणायचे मला संप्रदाय नाही, मी सगळ्या संप्रदायांचा आहे. माझ्याकडे वारकरी संप्रदायातला येणार, समर्थ संप्रदायातला येणार, गोंदवलेकर महाराजांचं येणार, सगळ्या संप्रदायातली म्हणजे आमच्याकडे येणार. आणि त्यांना आणून स्वामी बसून बोलून त्यांचे विचार ऐकून असं सगळं असायचं. तर तसं त्या बेलसरे म्हणाले होते, मी बघतो म्हणले, काही वेळा प्रयत्न करतो. ती माळ ओढत असताना किती मणी होईपर्यंत आपलं मन नामावर राहतं. आणि असं लक्षात येते की पुष्कळसे मणी नुसतेच सुटतात आणि त्याच्यावर नाम राहतच नाही. आता हे नाम जर त्याच्यावर राहायला हवं असेल तर त्याला ध्यानाची जोड दिली पाहिजे. ध्यानाने कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यावर लक्ष राहण्यासाठी नामाला ध्यानाची जोड हवी. आणि एखाद्याने जर ठरवलं, काही संप्रदायात असंच आहे, हे आमचा ध्यानाचा संप्रदाय, बस ते नुसते 2-2, 3-3 तास, 4-4 तास ध्यानाला बसतात. परंतु त्या ध्यानाला जर नामाची जोड नसेल, म्हणजे भक्तीची जोड नसेल, तर 12व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय क्लेशोधिकतरस्तेषाम. त्यांना क्लेश अधिक आहेत. हठयोगाने जातो तो, आणि हठयोगाने जाणाराला क्लेश अधिक. कारण जीवाची ताकद नाही तिथपर्यंत जायची, त्यांनी भगवंताला हाकाच मारायला पाहिजे. म्हणून भक्ती सहित ध्यान याला राजयोग म्हणतात. आणि भक्ती विरहित नुसतं षटचक्र भेदून मी असं तसं करीन वगैरे हे जे आहे, हा आला हठयोग. हठयोगामध्ये त्रास आहे, पुष्कळ त्रास आहे, देहाला व्याधी होतात. आणि हठयोगाचं मार्गदर्शन करणारी मंडळी आता कुणी नाही आहेत. समोर बसून करून घ्यायला पाहिजे. हठयोगाची जर साधना असेल तर सद्गुरूंच्या समोर शिष्य बसला पाहिजे, पण त्याची गरज नाही आहे. रोग जाय दूध साखर आहे तरी निंब का प्यावा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. राजयोगाने सहज आपल्याला जाता येत आहे, तर कशाला व्याप पाहिजे सर? योगाचे नि बळे अधिक काही मिळे ऐसे नाही, आगळे कष्टची तया. हठयोगामध्ये कष्टच आहेत जास्ती. मग काय करायचं? शांत आपल्या साध्या आसनावर बसायचं आहे, सद्गुरूंच्याकडनं समजून घ्यायचं आहे कसं ध्यान करायचं ते, आणि त्याप्रमाणे शांतपणे ध्यान करायचं आहे, संपलं. आणि बाकीच्या व्यवहारात वागताना अंडरस्टँडिंग पाहिजे, अहंकार गेला पाहिजे. नाही तर कुठली गोष्ट ध्यानातून उठले आणि पुन्हा माझं ध्यान असं लागतं, म्हणजे आला का अहंकार तिथे? किंवा मी परमार्थ करतो, त्या परमार्थाचा देखील एक अहंकारच आहे, मी परमार्थ करतो याचा.
परमार्थ अहंकार जाण्यासाठी आहे, शरणागत होण्यासाठी आहे. आणि शरणागती ह्याचा अर्थ देखील, पुढे सरकून घ्या, मागं बसलेत मंडळी, या पुढे पुढे सरकून घ्या. आणि शरणागत होणं ह्याचा अर्थ देखील केवळ लोटांगणी जाणं नव्हे. बघा लक्षात येतं, नुसते किती नमस्कार केले म्हणजे शरणागती नाही. अहम वाचा चित्त आंग देऊन या शरणरिग, सगळं भगवंताला दिलं पाहिजे. एक वेळ देहाने आपण लोटांगडी जाऊ, पण मन आणि बुद्धी द्यायला तयार होत नाही. सद्गुरूंच्या समोर असून सुद्धा मला असं वाटतं, आहे का तुला पुन्हा वाटतं आहेस का? सद्गुरूंनी सांगितलं ना तुला हे कर म्हणून, तरी सांगितलं की संपलं. तसं होत नाही, मला वाटतं शिल्लक राहतं. पुन्हा माझं म्हणणं असं, म्हणणं बिणणं काही नाही. म्हणून मन आणि बुद्धी, आता स्वामीजींचं प्रवचन ऐकत होते, क्रमयोगात जे आहे, बुद्ध्या विशुद्धया युक्तो. तर बुद्धी शुद्ध केव्हा होते? त्याच्यावर ते खाली ज्ञानेश्वरांच्या वयात, गुरुनी दुरू दाविलिया वाटा, येऊनी विवेक तीर्थ तटा, बुद्धीचा बळकटा दुईला जेणे. विवेक तीर्थ तटावर यायचंय आणि गुरु दाविलिया वाटा, गुरुनी आपल्याला जी वाट दाखवली साधनेची, त्यांनी गेल्याशिवाय बुद्धी शुद्ध होत नाही. आपल्याला वाटतं आपली बुद्धी शुद्ध आहे, नसते. त्या बुद्धीत किती व्याप. मन तर शुद्ध नसतं. सगळ्यात शेवटी मन. एक वेळ बुद्धी जरा शुद्ध होईल, पण मन शुद्ध होणं अतिशय अवघड आहे. मनात नाना विचार, नाना कल्पना, बसले डोळे मिटून सुरू. आणि डोळे मिटले की आणखीनच विचार. एक वेळ डोळे उघडे असताना कमी विचार आहे, पण डोळे मिटले की सगळे विचार आपल्या पुढे येऊन बसतात. जणू सगळ्या जगाचा भार आपल्यावर आहे. भारताचं राज्य कसं चालायचं जणू आपल्यावरच ठेवलेलं आहे. आणून हे सगळं जायला पाहिजे. त्याच्यासाठी बाहेरचं अंडरस्टँडिंग यायला पाहिजे की सगळं करता करवता तो आहे. आपण प्रार्थनाही म्हणतो नुसत्या, तूच करता आणि करवता, पण आपल्या मनात मी करता हे जातच नाही. समर्थाने काय म्हटलं, राम करता ऐसे म्हणसी तेने पावसी यश कीर्ती प्रताप. आणि मी करता ऐसं म्हटलं की दुःख आलं. आणि खरंच आपण मी करता आहे का सांगा ना. मी म्हणजे कोण? इथून विचार करा. आपण देहाला मी म्हणतो. कुणी विचारलं तुम्ही कोण, आपण काय सांगतो? देहाला म्हणतो मी, माझं नाव अमुक अमुक. देह म्हणजे मी आहे का? विचार करावा आपण. मग देह म्हणजे मी नाही तर मी कोण आहे? संत सांगतात तू आत्मा आहेस. देहात राहणारा आत्मा तो तू आहेस. तो माहितीच नाही आपल्याला. जन्म गेला आपल्याला तरी आत्मा म्हणजे मी आहे हे माहिती नाही. आणि जरी माहिती झालं समजा ऐकून, तरी त्या आत्म्याचा शोध घेतला का आपण? आणि आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तो काय बाहेर असं रस्त्यावर फिरून नाही आहे. आत्म्याचा शोध आतच घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी बहिर्मुख जे आहे ते अंतर्मुख होऊन त्याचा शोध घ्यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी ध्यानालाच बसायला पाहिजे. किंवा नाम घ्यायचं झालं तर सुरुवातीला नाम देखील श्वासावर नाम घ्यावं. श्वासावर नाम घेता घेता तेही समजून घ्यावं सद्गुरूंच्याकडून कसं नाम घ्यायचं ते. आणि ते नाम घेता 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 मग हळूहळू राम राम हमारा जप करे हम बैठे आराम. मला परवाच कुणाचा तरी फोन आला होता, अमेरिकेतून आला होता. आपलं पुष्कळ मंडळी तिथेही साधना करतात. तिथेही ध्यानाला बसलं की मी नाम घेत नाही आहे, परंतु आतून नाम येत आहे असं वाटतं. म्हटलं फार आनंदाची गोष्ट आहे. नाम न घेता आतून जर येत असेल तर फार चांगलं आहे. ते जितकं आत मुरेल, जसं रात्री आपण श्वास घेतो आपल्याला माहिती असतो का? आपोआप चाललेला असतो. आपल्यावर जर तो अवलंबून ठेवला असता तर पंचायत झाली असती. म्हणून भगवंताने बरं केलंय की काही काही गोष्टी आपल्या हातात ठेवल्या नाहीत. छातीचे ठोके चाललेले आहेत. आपल्या ताब्यात असते तर आपण म्हटलं अहो किती वेळ ते असं करायचं, आता जरा कंटाळा आला असं म्हटलं असतं. श्वास सारखा किती वेळाचा जन्माला आल्यापासून, आता जरा म्हटलं थोडा विश्रांती घेऊया. घ्या विश्रांती. भगवंतांना माहितीच माणसाचा स्वभाव, त्यांनी त्या गोष्टी त्याच्या हातात ठेवल्या नाही. तसं नाम सुद्धा आपण घेता 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 इतकं मोरवलं पाहिजे की नाम देखील मग आपल्या हातात नाही आहे. नाम चाललेलं आहे, आपोआप नाम चाललेलं आहे. आणि जर नाम चाललेलं आहे, पुष्कळ मंडळी म्हणतात आज चाललेलंच नाम आहे. नाम जर चाललेलं असेल तर त्याचा परिणाम वागण्यावर दिसला पाहिजे. आपण सर्वांशी कसं वागतो?
नम्रतेने वागतो, प्रेमाने वागतो, सर्वांच्या ठिकाणी भगवत भाव आहे आपला. काय करतोय आपण? कुठल्या कुठल्या गोष्टीत अहंकार आहे. आता घर समजा असेल तर माझं घर आहे म्हणणार का भगवंताच्या घरात मी राहतो? आपल्या बरोबर नेणार का घर आपण? त्याच्या कृपेनं त्यांनी आपल्याला ही वास्तू दिलेली आहे. या इकडे घेऊया आपण. मी नेहमी सांगते, कोणाचा उद्योग असेल, धंदा असेल, काय असेल, तर त्या ठिकाणी मी त्यांना सांगत असते की तुम्ही माझा म्हणू नका. काय तर कालची गंमत म्हणून सांगते गोष्ट. चमत्काराला आपल्याकडे फार भर द्यायचा नाहीये, परंतु परमेश्वराच्या ह्याने. आता कालची संध्याकाळच गोष्ट सांगते मी. आम्ही ज्या प्रेसमध्ये काम टाकतो ना, तुम्हाला माहिती नसेल, गणेश पेंटर, तर त्याचं मोठं मशीन त्यांनी आणलेलं आहे आणि ते अजून काही चालत नाही आहे. तर परवा दिवशी मला 2 दिवसापूर्वी एकदम काय मनात आलं आणि मी यांना म्हटलं की चला आपल्याला जायचं आहे म्हणून. वास्तविक कधी मी बाहेर जात नाही फारशी, पण त्या दिवशी 10 मिनिटात आवरलं आणि 3-4 ठिकाणी मी जाऊन आले. तशात त्यांच्याकडे गेले आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं खाली गेल्यावर की ताई हे मशीन आणलेलं आहे, पुष्कळ लाखाचं मशीन आहे ते, काहीतरी 4 रंगाचं वगैरे काय प्रिंटिंग होतं, अमकं तमकं. तर म्हटलं पण चालत नाही आहे मशीन ते. मी काय बोलले नाही, सगळं झालं वगैरे परत आले. आणि काल संध्याकाळी असे पडले होते, माझ्या पाठीमुळे मी पडून असते बराच वेळ. आणि 5:30ला एकदम मला वाटलं, मी उठले, फोन केला त्या मुलीला, विचारलं तर म्हणले काय? तर म्हटलं काही नाही, मशीन चालू झालंय का एवढं मला सांग. तर ती म्हणली हो आत्ताच गेलेत खाली, होत आहे बहुतेक. म्हटलं ठीक आहे, एवढंच मला विचारायचं होतं की मशीन सुरू झालं का. तर त्यांनी ते गिरीशला कळलं म्हणून त्यांनी लगेच फोन केला की ताई तुमचा फोन आला आणि हे बघ आत्ताच मशीन सुरू झालेलं आहे. म्हटलं ठीक आहे, मला एवढंच विचारायचं होतं की मशीन सुरू झालं का. झालंय म्हटलं बरं आहे, ठीक आहे. आता मला एकदम फोन करावा असं का वाटावा? मी तर 2 वर्ष झाली त्यांनी ती जागा घेतली, तुम्हाला बोलावतोय बघायला, मी गेले नव्हते. परवा मला का जावं असं वाटलं, मी का गेले. काल ते का मशीन सुरू झालं, सगळं झालं त्याच्यावर बोलणं. त्याच्यानंतर बरंच तो साधकच आहे, अनुग्रहित आहे, ध्यानातही ट्रान्समध्ये गेलेला आहे, पण या व्यवसायामध्ये ध्यान होत नाही आहे. तेव्हा मी म्हटलं त्याला, नाही म्हटलं अनुभूती आली म्हटलं बरं लक्षात आलं ना, पण सारखी दुसरी व्यक्ती येणार नाही, तू ते तिकडलं कनेक्शन का सोडतोस. धंदा उद्योग जरी झाला तरी आपल्या साधनेच्या आड जर तो येत असेल तर विचार करायला लागेल. साधना व्हायलाच पाहिजे. झालीच नाही, काही म्हणतात ध्यानाला नाही बसायलाच झालं नाही. म्हटलं जेवण झालं का रोज 3 वेळेला, मग ध्यानाला वेळ झाला नाही का बरं. याचा अर्थ असा, त्याचं महत्वच लक्षात येत नाही. देहाला जसं जेवण आवश्यक आहे, झोप आवश्यक आहे, तसं मन बुद्धी आपल्याला जर बॅलन्स राहायला हवी असेल आणि त्या स्थितीत परमेश्वराशी जर आपल्याला संबंध जोडायचा असेल, ध्यान व्हायलाच पाहिजे. इट इज अ मस्ट. वेळ झाला नाही म्हणू नका, ते झालं नाही तर रात्री झोपू नका, अंथरुणावर कवीना ध्यान करा आणि मग झोपा. इतकी तुम्हाला साधनेची तळमळ आहे का बघायला पाहिजे. साधना ही आपण ते काय म्हणतात गाडी सायडिंगला टाकतात ना, तशी टाकलेली असते. जमलं तर करू असं नाही, नाही तर मग परमार्थाच्या वाटेलाच जाऊ नये. मग आपण आपलं खावं प्यावं. बरीच मंडळी तशीच आहेत. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित असं गीतेने म्हटलंय. 1000तली 999 मंडळी अशीच असतात. खावं प्यावं, येणं केनं प्रकारानं पैसे मिळवावे, मजेत राहावं, चालू दे त्यांचं चाललंय कटपर्यंत. आपण जर साधक असू, संत सद्गुरू भेटले असतील, आपल्याला जर साधना करायची असेल, त्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. नुसतं आम्ही आपला साधना सद्गुरूंचा अनुग्रह घेतला आहे आणि ते सद्गुरूही नव्हेत की ज्यांनी जर सांगितलं वत्सा मी तुझा सगळा भार घेतलेला आहे, आता तू काही खा काही पी, असं जर सांगितलं असेल तर ते सद्गुरू नव्हे. सद्गुरू कधी असं सांगणार नाही. न लाविती इंद्रिय दमन, न करविती साधन, ऐसे गुरु आडक्याचे 3 मिळाले तरी त्याच्यावे. समर्थ आणि परखड सांगितलेलं आहे. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, गल्ली गल्लीत गुरु आहेत, त्याला गुरुच म्हणत नाही. शम दम सगळं पाहिजेच. इंद्रिय दमन पाहिजे, मनाचं शमन केलं पाहिजे.
कुठलाही आहार विहार कुठेही जातायत, काही खातायत तळकट तेलकट मसाल्याचं, हे साधा सात्विक आहार घरचा, कुणाच्या तरी हातचा नाही. ज्याचा हातचा खाता त्याचे संस्कार होतात त्याच्यावर. का हल्ली आलीशी पिढी झाली आहे, घरात खातच नाहीत. मुलाबाळांसकट सगळे, चला आज काय नाही आपण हॉटेलमध्ये जाऊया, आज बाहेर जेवायचं. का घरात मिळत नाही, घरात करायला कोणी नाही. काय करता, कुठं जाता, काय चाललंय तुमचं, या सगळ्याचा परिणाम आपल्या लक्षात आत्ता येत नाही. पण मन आणि बुद्धी विकृत होत जाते, रजोगुण तमोगुण वाढत जातात. म्हणजे जे भांड्या मारामाऱ्या, स्वार्थ, वर्तमानपत्र उघडलं किंवा टीव्हीचे ते जर का न्यूज चॅनल लावला, हेच दिसतं, दुसरं काही दिसत नाही. हे काय काय माणसाचं जगणं आहे का? किमान माणूस तरी राहा. त्याच्या पुढे सज्जन संत देवत्व पुढच्या अवस्था आहेत. किमान माणूस म्हणून तरी आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि माणसाचं लक्षण काय लक्षात बघा, मी जसा तसाच तो, माझा जीव जसा तसाच त्याचा तो. समर्थाने काय म्हटलं, आपण असं चिमोटा घेतला, आपल्याला चिमटा घेतल्यावर कसं होतं तसं दुसऱ्याला जेव्हा आपण बोलतो, भगवंतांनी स्पष्ट सांगितलं त्याच्यामध्ये की एखाद्याला जेव्हा आपण दुखावतो तेव्हा लक्षात ठेवा मला दुखवलेलं आहे ते. आपल्याला वाटतं त्याला आपण दुखवलं, त्याला दुखवलं नाही, त्याच्यात जो बसलेला आहे ना त्याला दुःख दिलेलं आहे आपण. याचं भान आहे का आपल्याला? नोकर आपल्याकडे काम करतो, नोकर म्हणू नका त्याला. आज तुम्ही जरा मालक आहात आणि त्याची परिस्थिती नाही म्हणून तो नोकर झालेला आहे. उद्या उलटी परिस्थिती आली तर उलट समजा की त्या रूपाने भगवंत आपल्याला सहाय्य करायला आलेले आहे. 2 दिवस नोकर येऊ नये, आपली काय स्थिती होती बघा बरं. म्हणजे नुसतं ध्यानाला बसलं किंवा दिवसाकाठी इतका नामजप केला किंवा 2 तास पूजा केली म्हणजे परमार्थ नाही. ते जे काही करता आहात त्याचं तुमच्या जीवनात उतरत आहे का? सामान्य माणसात लक्षात आला पाहिजे, त्यांनी न सांगता ही व्यक्ती परमार्थी दिसते बरं का, किती नम्र आहे. अगदी बँकेत तो मनुष्य असू दे, कुठल्या ऑफिसमध्ये असू दे, बसमध्ये असू दे, रेल्वेत असू दे. रेल्वेत मी तिकीट काढलेलं आहे, बसलाय बरोबर आहे, पण तू शेजारी जर एखादा म्हातारा एखादा आजारी उभा असलं तर त्याला तुम्ही सांगणार ही माझी सीट रिझर्व आहे, मला माहित नाही का? तुम्ही त्याला म्हणणार की आजोबा बसा ना तुम्ही, जरा मी उभं राहतो तुम्ही बसा. बारीकशी कृती आहे. आणि हे सगळं मी बोलते म्हणजे मी करून सांगते तुम्हाला. रेल्वेतनं जाताना मी असा अनुभव घेतलेला आहे. मी काही वेळ बघितलं सगळं. गरोदर बाई एक उभी होती, एक म्हाताऱ्या बाई होत्या, सगळ्या जणी अशा बसलेल्या होत्या का. मी जरा वेळ सगळ्यांच्याकडे बघितलं आणि मग मी उठले आणि सांगितलं आजी तुम्ही बसा जरा वेळ. नाही म्हटलं तुमचं तिकीट, म्हटलं असू दे तुम्ही बसा. आणि त्याचा परिणाम इतका झाला की आजूबाजूच्या माणसाने कुठंतरी होती लाज मनात वाटली आणि त्यांनी मग ती गरोदर बाई होती, बाई तुम्ही बसा जरा वेळ. संबंध त्या डब्यातलं वातावरणच पालटलं. म्हणजे एकाने जर त्याप्रमाणे वाचरण दाखवलं नम्रतेचं प्रेमाचं आपल्या कृतीतून, तर बाकीच्यांच्यावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. सगळ्यांच्या उडवील असं धरू नका. त्याच्यातही काही असतात गणेगंफे की तुम्ही तिकडं काही करा आम्हाला काही माहित नाही असे दुगरीत धरायचे. त्यांना आपण शिकवायला जायचं नाही, पण आपण आपल्या कृतीतून आपल्या चांगुलपणातून दुसऱ्याला बदललं पाहिजे. मी ध्यान केलं म्हणून घरातल्या लोकांनी बदलायला पाहिजे असं म्हणता येणार नाही. कारण काही जर भगिनी म्हणले अहो मी इतकं ध्यान केलं पण आमचं हे अजून काही बदलत नाही. ध्यान तू करतेस ना, ते बदलतील कसे? त्यांनी ध्यान केलं तर ते बदलतील. हा, बदलण्याची शक्यता केव्हा आहे की तुमच्या चांगुलपणाचा अनुभव त्यांना यायला लागला किंवा पहिल्यापेक्षा वागण्यात त्याचा बदल होतो आहे, प्रेम आहे, नम्रता आहे, सेवाभाव आहे, दुसऱ्याचा विचार जाणून घेण्याचा आहे. मी म्हणतो ते प्रमाण असं नाही परमार्थात. तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे? पण त्याच्याच बरोबर लक्षात ठेवायचं नेहमी की राखावी बहुतांची अंतरे, याचा अर्थ कोणाची तरी अंतरं राखायला जायची नाही आहेत. हा, नाहीतर ती मंडळी येतील राखावी अंतरे, तुम्हीच सांगितलं ना, त्यांनी दिली आम्हाला ऑफर केली, तसलं नाही. काही बाबतीत आपण पक्क राहिलं पाहिजे की ही मार्जिन सोडून आपल्याला पलीकडे जायचं नाहीये. पण किरकोळ गोष्टीत जर असलं की तेवढंसं केल्याने त्यांना बरं वाटतंय ना, जाऊ दे ना, भाजी अमक्याची करायची का तमक्याची, तुला काय आवडेल ती कर, माझं काही म्हणणं नाही. किरकोळ गोष्टी असतात अगदी.
बाहेर पडलं तर ह्या दिशेनं जायचं का त्या दिशेनं, कुठल्या बाजूला, तिकडं म्हणते बस चाल जाऊया, किरकोळ आहे गोष्ट. त्याच्यावरून सुरू असतं. माझं म्हणणं असं असतं आणि त्याचं म्हणणं. घर म्हणजे रणकंदन नुसतं. घराघराचं मंदिर व्हायला पाहिजे. आणि घराचं मंदिर होणं याचाच अर्थ एकमेकांच्या मनाला समजून घेऊन प्रत्येकाने दुसऱ्याची सेवा करायची असा भाव पाहिजे. आपला बरोबर उलट अर्थ असतो की सून घरात आली की सुनेने आपली सेवा करावी असं सासूला वाटत असतं, आणि सुनेला असं वाटतं की मी आता घरात आली, ह्या म्हाताऱ्या त्यांनी आता खरं म्हणजे कोपऱ्यात स्वस्त बसावं. सून घरात येतानाच आपण लक्षात असं ठेवावं, तिला सांगावं आता का नाही मी इथे यान शांत बसलेली आहे, काही लागली मला मदत हा कमार मी येते करायला, नाही तर मी माझी माळ माझी पुस्तकं देव बसलेली आहे, मी इथं काय हवंय का, काय काय कामं करायची ठरवून घ्या, तेवढी कामं मी करते, पुन्हा माझ्या ठिकाणी मी बसलेली आहे. पण त्या सत्तेवरून खुर्चीवरून खाली यायला पण तयार नसतो. ते बघते ना खुर्चीचे चाललेत ना मारामाऱ्या, मी गंमत बघत असते, मी बघत नाही असं नाही, बाहेर बघते काय चाललंय ते, मनात असं येतं काय करावं या लोकांना. कशात सुख आहे कशात आनंद आहे हे कळतच नाहीये. त्यागात सुख आहे, भोगात नाहीये. विचार करा, फार मोठे शब्द भोग आणि त्याग म्हणजे आपण काय घर त्याग करायला निघालेलं नाहीये, पण साधी गोष्ट असती दुसऱ्यासाठी एखादी गोष्ट आपण जर केली, बिघडलं कुठं नाही होत. साधा खायचा पदार्थ आईनं जर घरच्या बाईनं जर म्हटलं सगळं आपणच खाल्ला तर तिला आनंद आहे का? सगळ्यांना देऊन 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 मग शेवटी आता काय राहिला, घ्या तुम्ही सगळ्यांनी, आनंदात आहे. म्हणजे आपला आनंद कशात आहे आपल्यालाच माहिती नाहीये. आपला आनंद आत आहे, सुख शांती आत आहे, बाहेरच्या विषयात आनंद नाही आहे. श्रीखंड खाल्लं की आनंद आहे का गुलाबजाम खाल्ला की आनंद आहे? आनंद त्यात नाही, आनंद आत आहे. गुलाबजाम अगदी आवडीचा पदार्थ असला तरी आपलं मन जर ठीक नसेल तर तो गुलाबजाम गोड लागत नाही. आपली प्रकृती ठीक नसेल तर त्या जिभेला गुलाबजाम गोड लागत नाही. मग गुलाबजाम मध्ये गोडी आहे का आपल्यात आहे? आणि म्हणून संत सांगतात विषयात गोडी नाही, गोडी आहे ती निर्विषय आनंद भोगण्यात, आणि निर्विषय आनंद आपल्या जवळ आहे. संत भोगत असतात. त्याला तुम्ही राजवाड्यात बसवलं काय आणि झोपडीत बसवलं काय, काही संबंध नाही त्याच्याशी. त्याचं कारण आत इतका आनंद असतो, स्वरूप आनंद. शेवटची किती वर्ष अंतरुणावर शांत पडून होते नुसते. मग ते काय टीव्ही लावून बघत होते का दुसरं आणखी काय जरा हिंडवून आणा गाडीतनं, मला असं त्यांनी कधी म्हटलं की मला उठवत नाही ना तर मला जरा गाडीत घाला आणि चक्कर टाकून येऊया, असं कधी म्हटलं त्याने? तर त्यांना माहितीच आहे, समर्थांनी म्हटलं तसं जिकडे तिकडे दोंडा पाणी, वण वण हिंडोनिया काय होते ऐसा विचार जास कळला, त्याने परमार्थ मार्ग धरला. त्याच्या लक्षात येतं की माझ्या जवळ आनंद आहे. मी आता घरी एकटी असते बरं का, ही मंडळी थोडं आमचं बोलून बोलून झालं की सगळे जातात. मला लोक विचारतात तुम्ही एकट्याच असता का? म्हटलं एकट्याच, अहो ते भगवंत आहे सारखं आत बाहेर, एकटं काय आहे? उलट लोक आले ना अर्थात यावे त्यांनी, येऊ नये असं नाही, पण ते जेव्हा येतात त्या नसत्या गोष्टी घेऊन येतात, संसाराच्या ह्याच्या त्याच्या त्याच्या. म्हणजे आपण ज्या आनंदात बसलेलो असतो त्याच्याऐवजी त्यांच्या घरातली जी काय भांडणं शेजारच्याची ऑफिसमधली काय 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 सांगतात, पण ते येतात त्याच ह्याने की ज्याच्या योगे त्यांना काही असं सोल्युशन मिळावं माझ्याकडनं. म्हणून मी त्यांना सांगते की असं काय काय सांगावं, त्या मला असा छात छळतो अमकं करतो असं सांगेल. म्हटलं गेल्या जन्मी तुम्ही त्याला छळलं असेल, आता ते सगळं फिटमपाट व्हायला पाहिजे. तुम्हाला मोकळं व्हायचं आहे ना, मग त्याचं देऊन टाका. कुणीतरी बुडवले आमचे पैसे, म्हटलं गेल्या जन्मीचं देणं होतं तुम्ही त्याचं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हेच सांगितलं, दान परोपकार केला तर मी परोपकार केला असं वाटतं कामा नये. मी त्याचं देणं होतं ते देऊन मी मोकळं. एक एक करून फेडत फेडत जायचंय. आपल्याला जर मोकळं व्हायचंय ना तर डोक्यावर ऋण नाही असता कामा. कोणाच्या सेवेचं नाही, कोणाच्या पैशाचं नाही, कुठल्याच गोष्टीचं ऋण घेऊन जायचं नाही आपल्याला. अगदीच नाईलाज असेल, आपण अंतरुणावरच पडलो तर कुणाची मदत घ्यावी लागते, तर त्यावेळेला असा भाव असावा की त्या व्यक्तीच्या रूपाने भगवंतच सेवा करतो आहे. पण त्याच्या आधी तुम्ही जर काही सेवा लोकांची केली असेल
तर नाही तर कित्येक मंडळी आज आम्ही बघतोय ना, स्वतःची मुलं असून म्हातारी आई वडील असे आहेत की मुलं बघायला तयार नाहीत. ते सांगतात आधी माझ्या नावावर तो ब्लॉक करून दे, तुझ्या ज्या काय किती तोळ्याच्या मला माहित नाही असतात पाटल्या पाटणवळ्या, त्या आधी मला दिल्यास तर मी येणार आहे तुझ्याकडे. आणि त्यांचे फोन येतात, ताई मला असं असं आहे, ताई मला ती मुलीनं असं म्हटलं, तर मला ते फोनवर मी कुणाला येऊ नाही दिलं तर फोनवर सकाळपासून माझं हे काम झालं. पण त्यांना ही दृष्टी द्यायला लागते, पारमार्थिकी दृष्टी द्यायला लागते. आपण स्वार्थाच्या दृष्टीनं बघतो, हे माझं घर, हे माझं, माझी सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे. त्यावेळेला लक्षात ठेवायचं कोणी आपलं ऐकणारं नाही. त्यांनी आपलं ऐकावं असं काही आपण केलं का त्यांच्यासाठी? का असं काही सामर्थ्य आपण मिळवलं की ज्या योगे आपल्या शब्दाला काही मोल आहे, त्या शब्दा पाठीमागं काही प्रबोध शक्ती आहे? तो एके ठाई बैसला तरी सर्वत्र तोची गेला. संत फिरत राहत नाहीत, बसल्या जागेवरून ते अनेक गोष्टी करू शकतात. असं कसं? टेलिफोनवर नाही आपण बोलत, इथून अमेरिकेशी बोलतो का नाही, त्यांना टेलिफोनही लागत नाही, त्यांना कुठलंच साधन लागत नाही. त्यांना मनातून असं वाटलं की असं असं व्हावं, परमेश्वरच ते करतो. अर्थात ते परमेश्वराच्या कार्यात ढवळाढवळ करायला जात नाही. काही मंडळी म्हणतात, अहो मग तो इतका पाऊस झाला, इतका भूकंप झाला, मग तुमचे ते संत तुमचे काय करत होते? म्हटलं तो परमेश्वराचा कारभार आहे, त्याच्यात संतांनी कशाला ढवळाढवळ करायची? तो आहे ना बघणारा. म्हणजे कल्पनाच नाही संत म्हणजे काय, भगवंत म्हणजे काय, त्याचं ज्युरिडिक्शन काय आहे, संतांचं काय आहे. संतांकडे भेटायला अहो ते काय कोर्टाच्या केसचा निकाल लागत नाही, जरा महाराजांना म्हणा. म्हटलं महाराज असल्या गोष्टी करत नाही, ते तुम्ही वकिलांना भेटा. तुमच्या कोर्टाचा निकाल लागायचा का नाही हे सांगायला संत बसलेले नाहीत. तुम्ही या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं ते तुम्हाला सांगणार आहेत. कोर्टाची भांडण तरी का होत आहे? ते आपलं काहीतरी आहे, त्यांचं काहीतरी सुरू आहे. मग ते केव्हा सुटायचं? वर्ण फरमान आलं म्हणजे सुटेल. एक क्षण असा येईल की त्यावेळेला ते सगळं अरे कसं काय सुटलं, आलं वर्ण फरमान, सुटलं. त्यामुळे भगवंतांचा सर्व जगावर त्यांचा कसा काय प्रभाव आहे, कसं ते कार्य चाललेलं आहे, त्यात आपण जीव केवढे. माशी पाख पाखडी तव हे सरे, ह्या देहाची हे दशा. आणि काय त्या देहाचा रुबाब, मी येऊ केलं, मी तेव्हा केलं, माझ्यामुळे असं झालंय, माझ्यामुळे ते तसं झालंय. म्हणून मी सांगितलं, त्या टीव्हीवर त्यांचे चेहरे बघितले, तुम्हाला लगेच असं वाटतं कशाला फुकतोच बाबा. विकेट घेतली असे काय उड्या मारतात म्हणून काय भगवंतच सापडला यांना. आणि दुसऱ्या वेळेला पडले की इतकाच चेहरा खाली घालून येतात. मग ज्ञानेश्वरांनी काय म्हटलंय महाराजांनी, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. हे काय तुझ्या कर्तृत्वाने झालं का तिथे? मग कर्तृत्व होतं तर सारखं का नाही दाखवता आलं? लक्षात ठेव, तुझं काही नाही, तू त्याच्या हातातलं बावलं हो. त्यांनी खेळलं खेळतोस, नाही तर पहिल्याच जागेला गेलास. तुझं कर्तृत्व आहे का? पण हे जे काय आहे, समज ज्याला म्हणावी, अंडरस्टँडिंग ज्याला म्हणावं, हे येतच नाहीये. म्हणून साधनेच्या अंगाने आत्म्याचा शोध घेणं, जीव सुखरूप होणं. जीव सुखरूप केव्हा होतो? ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलंय, किंबहुना सोये जीव आत्मयाचीला आहे, तव जय होये तया नाव सुख. सुख कशाला म्हटलंय? मोठा बंगला मिळाला म्हणून सुख आहे का? गाडी घेतली म्हणून सुख आहे का? नाही. गाडीत बसतात तर मळतात, मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये बसतात तर फोडतायत. आताच मला कोणीतरी सांगितलं तिथे की मुंबईला आता 7वा मजला 9वा मजला म्हणजे आता आणखीनच वाढणार आहेत. आणि लाईट गेले, मग 7 मजले 88-90 वर्षांच्या वडिलांना हाताला धरून चालत आणावं लागलं खाली 7 मजले. मग कशाचा रुबाब मानता तुम्ही? खरं म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्या हातात नाहीये, पण म्हणजे करायचीच नाहीये का? तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न का? प्रारब्ध ह्याच्यामध्ये नुसतं प्रारब्ध नाही, प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यानंतर जिथं थांबायला होतं त्याला प्रारब्ध.
प्रयत्नाचे असेल हरी तर देईल खाटल्यावर आहे. तुमच्या नशिबात ज्ञानेश्वरी आहे, आमच्या नाही आहे, असं त्याचा अर्थ नाही काय का तुम्हाला ज्ञानेश्वरीला हात लावू नको म्हणून सांगितलं का झटके बसतात आणि ज्ञानेश्वरीला बोट लावायला गेलो की शॉक बसतो, असं आहे का काही? करून बघितलं का? करून बघा आणि मग बोला काय बोलायचं ते. पण पुष्कळ वेळेला काय झालेलं आहे की गीता ज्ञानेश्वरीचा अभ्यासच नाही आहे. परमार्थ परमार्थ म्हणजे काय? गीतेमध्ये जे जीवन सांगितलेलं आहे तसं जीवन जगणारा तो परमार्थ. परमार्थ पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे, मग करायला लागायला पाहिजे आणि परमार्थी व्हायला पाहिजे. नुसतं मी डोळे मिटून ध्यानाला बसलो की परमार्थी झाला असं नाही. तू झालास का? झाली ते लक्षणं दिसली पाहिजे तुझ्यात. करुणा आहे का? क्षमा आहे का? सहनशीलता आहे का? शांती आहे का? प्रेम आहे का? ईश्वरनिष्ठा, गुरुनिष्ठा, कोणते लक्षण आहे आपल्यावर? अहो जरा काही झालं की ईश्वरनिष्ठा संपली. अहो इतकं आम्ही देवाचं केलं, ज्यांनी देवाचं केलं. हा, आमच्याकडे ना सगळं देवाचं आम्ही करतो. तुम्ही देवाचं करता का देव तुमचं करतो? म्हणजे हे बोलणं सुद्धा इतकं चुकीचं आहे. अहो प्रत्येक क्षणाला श्वास चाललाय त्याच्या सत्तेनं. त्यात चैतन्य आहे म्हणून तुम्ही श्वास घेतात, तो आहे म्हणून डोळे पाहतायत, तो आहे म्हणून कान ऐकतायत. तुम्ही काय करताय? त्यांनी सगळं केलेलं आहे. आता नुसतं आनंदात राहायला काय होतं तेही होत नाही. सगळं दिलं ना त्यांनी तुम्हाला, आता आनंदात राहा. जे तुमच्याजवळ दिलेलं आहे ते सगळं आपण भोगण्यासाठी नाही. आता ही जागा दिलेली आहे ना, जागेत चांगलं कार्य करा, ध्यानाला बसा, प्रवचन करा, नाम घ्या, तर त्या वास्तूचा उपयोग आहे. आता तिथं बसून नाही ते बसले सगळे, काय हॉल आमचा, ते काय होते वास्तूचं? परमेश्वर म्हणेल आणि असं आहे, परमेश्वर देऊन बघतो, नीट वापरलं नाही ते एक दिवस मग आपण अहो असं कसं झालं, तुम्ही कसं केलं ते बघा. त्यांनी दिलं होतं तुम्हाला, देव चांगला दिला होता, उपयोग केला त्याचा? काय केलं तुम्ही त्याचं? डोळे दिले होते, डोळ्यांनी सिनेमा बघत बसलात का ज्ञानेश्वरी बघितलीत का गीता वाचलीत का संतांचे फोटो पाहिलेत? काय केलं? पाय दिले होते, त्या पायाने कुठे गेलात? काही नाही, पैसे खिशात टाकायचे. मी आपले ऐकत असते जनरल इन्फॉर्मेशन, पॅकेजेस मिळतात हल्ली, होय ना? का काय पॅकेजेसच म्हणतात ना. कुठं मलेशियाला जायचं, सिंगापूरला जायचं, स्वस्तात मिळालं म्हणून आम्ही तिकडे जाऊन आलो. का? पैसे जास्त आले होते. अहो किती कामं सत्कार्य आहेत जगात करण्याजोगी, किती माणसं उपाशी आहेत, किती विद्यार्थ्यांना शिकायला फी नाही आहे, चांगलं काम नाही करता आलं. काय मिळालं तुम्हाला फिरून? याचा अर्थ असा की अनावश्यक पैसे हातात आले, वेळ कसा घालावा हे कळलं नाही, टाइमपास. अरे आयुष्य फुकट चाललंय, एक एक मिनिट तुझ्या आयुष्यातलं चाललंय, पुढे किती आहे तुला माहिती नाही आहे. तोपर्यंत तयारी करून घे, किंवा अंतरुणावर जरी पडलास तरी आनंदात राहशील. ज्याची अशी तयारी झालेली असते ना, ते अंतरुणात जरी पडले तरी म्हणायचे जे करायचं ते झालेलं आहे, बस तृप्त आहोत, समाधानी आहोत, आनंदात आहोत. स्वरूपानंद खाली सही करायचे, माधवनाथ करायचे, आत्मतृप्त. ती तृप्ती काय बाहेरून आलेली नाही, ती शांती काय बाहेरून आलेली नाही. आपण देखील शांत असतो जरा कुणी आपल्या विरुद्ध काही केलं नाही तोपर्यंत. जरा कुणी एखादा शब्द बोलून बघावा, शांती डळली, ह्याला शांती म्हणतच नाही. ते शांतीचं नाटक आहे. शांती आतून आली पाहिजे, आणि ती शांती गुणातीताची शांती, पराम शांतीम. भगवद्गीतेत 3 वेळा सांगितलंय त्यांनी. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. पराम शांती श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागम त्यागात शांतीर अनंतरम. तेव्हा शेवटी म्हटलंय तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्स्यसी शाश्वत. पराम शांती मिळेल आणि ते शाश्वत पद मिळेल तुला. पण कसं केलं? तमेव शरणं गच्छ. तम एव, तम म्हणजे कुणाला? ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति तमेव शरणं गच्छ. प्रत्येकाच्या अंतःकरणात ईश्वर बसलेला ना, त्याला शरण जा.
गीता सुद्धा पाठ करतात, सगळ्या अध्यायाच्या अध्याय रोज म्हणतात, परंतु त्याचा अर्थ जोपर्यंत कळलेला नाही तोपर्यंत आपल्या आचरणात येत नाही. आणि आचरणात परमार्थ आला नाही तर नुसती प्रवचन करून, नुसते ग्रंथ लिहून काही उपयोग होत नाही. बोलण्यासारखे चालणे स्वये करून बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानती जने. आता चालली जिकडं तिकडं कोपऱ्या कोपऱ्यावर हल्ली प्रवचन चालली आहेत, व्याख्यानं चालली आहेत, संत ग्रंथावरती वाङ्मय लिहिले जात आहे, सगळं काही चालू आहे. पण समाज बदलतोय का असं जर विचाराल तर फारसा दिसत नाही कुठं. का होत आहे असं? त्याचं कारण सांगणारी मंडळीच स्वतः तशी वागत नाहीयेत म्हणून होत नाहीये. जे काही नेतृत्व आज आहे समोर आलेलं ते इतकं भयंकर आहे की तरुण मंडळींना सुद्धा कुठं दिलासा वाटावं असं कुठं ठिकाणच नाही आहे. घरात नाही, बाहेर नाही, कॉलेजमध्ये नाही. आता आमच्या इथं अनुग्रह घेतलेली मंडळी असतात, विद्यार्थी असतात, तर ते येतात मधनं विचारला, ताई तुम्ही सांगितलं. मी त्यांना सांगत असते कॉलेजमध्ये जायचं अभ्यासासाठी, अवांतर कुठल्याही गोष्टीत पडायचं नाही. तिथलं ते कॅन्टीन नको, तिथलं ते बाहेरचं काही नको, आपला अभ्यास करायचा की ताबडतोब घरी यायचं. घरचा डबा घेऊन कॉलेजमध्ये जायचं, तिथलं खायचं नाही काहीतरी. तर परवा तो आला होता, म्हणला ताई तुम्ही म्हणताय तसं मी प्रयत्न करतो, पण वर्गातली सगळीच मुलं अशी आहेत, बडे बापके बेटे आहेत, मोठे मोठे त्यांनी फिया भरलेले आहेत. म्हटलं ते सगळं असलं ते त्याच्यात तुला 2-4 मुलं अशी सापडतील चांगली, पारख त्यांना, त्यांच्याबरोबर मैत्री कर. आणि नसेल तर आपलं काम झालं की घरी निघून यायचं. ते म्हणलं बाकीच्या अशा काही विषयावर ते बोलत असतात, मला त्यातलं काही माहिती नसतं, काही गरज नाही. म्हटलं ते जे काही विषयावर बोलतात ना त्याचं तुला आयुष्यात काही ज्ञान असायचं कारण नाही आहे. तुझ्या गरजेचं ज्ञान तुला मिळतंय, तू साधना करतोयस, तेव्हा तू त्याच्यात जायचं नाही. म्हणून ह्यासाठी सुद्धा आपली मनोभूमिका पक्की झाली पाहिजे. पण तरुण मंडळींना मी सांगते, तुम्हाला आता नोकरीच्या ठिकाणी मंडळी पुष्कळ मोठ्या मोठ्या ठिकाणी कामं करतात, सगळा बाजार आहे सगळीकडे, पण त्यांना मी सांगते की आपल्या ठिकाणी आपण पक्क राहिलं पाहिजे. उपासनेचा मोठा आश्रय, उपासना नाही तो निराश्रय. तुम्ही उपासनेचा आश्रय करा, त्यावेळेला भगवंत सद्गुरू तुमच्या पाठीशी आहेत. आपण फरफटले जायचं नाही कोणाही बरोबर. ऍडजस्टमेंट ह्याचा अर्थ फरफटणं नव्हे, बारीक सारीक गोष्टी जमवून घ्यायचं आहे, बरोबर आहे. पण कुणी जर आपल्याला वेड्या वाकड्या मार्गाने न्यायचं बघत असेल तर त्या ठिकाणी आपण अजिबात त्याला बळी पडता कामा नये. त्याच्याशी भांडण करायचा प्रश्न नाही, ते आपल्याला ऐकणार नाही आहेत. आपण आपला मार्ग धरायचा. त्यामुळे परमार्थ याचा अर्थ क्षणाक्षणाला परमार्थ जगायचा आहे. प्रत्येक कर्म ही साधना व्हायला पाहिजे. नाही तर सकाळी आपली तासभर साधना, पूजा, ध्यान, नाम काय, आणि 23 तास साधनेशी संबंध नाही, असं जर असेल तर ती साधना नव्हे. जेवताना खाताना समोर पदार्थ आला की लक्षात आलं पाहिजे परमार्थात बसतोय का. ही भजी आपल्यावर काय परिणाम करणार आहेत? रजोगुण तमोगुण वाढवणार आहेत. खायची का ती? मसालेदार वर असं तेल चमचमीत आलेलं असतं, मला तर ते बघूनच असं व्हायला लागतं. सात्विक आहार असेल तर सत्वगुण वाढेल. म्हणून ग्रंथ वाचायचे, चिंतन करायचं. टीव्ही आहे.